समजलं का रे काल याचं तर परिसरात ज्या ज्या वस्तू दिसतात त्याचं नाव लिहायचं 15 मिनिटांमध्ये. जो सर्वात जास्त नाव लिहेल तो विजयी. आमची मुलं आता नदी इथं आले आहेत आणि मग आता सरांनी सांगलं की यांना जे जे परिसरामध्ये ज्या ज्या वस्तू दिसतील त्यांचे नाव लिहायचे आणि जो सर्वात जास्त नाव लिहेल त्याला एक अंडा जास्तचा मिळेल. हा एक्स्ट्रा अंडा पाहिजे ना. हां जो जास्त नाव लिहेल सगळ्यात जास्त त्याला एक अंडा एक्स्ट्रा बक्षीस म्हणून. ठीक आहे चला लिहा पटपट. 15 मिनिट दिले तुम्हाला झाले वाटतं 5 मिनिटं. ओके पाहते बाबा इकडे तिकडे. हे तर तुमच्या चटीवर भरपूर आहेत वस्तू दिसतात. द्या लिहा ना. भरपूर काही दिसो जो जो जी वस्तू दिसली त्या वस्तूचं नाव लिहायचं. पटापट पटापट लिहा. फास्ट मध्ये लिहा. नाही तेवढं नाही लिहायचं आहे. फक्त वस्तूचे नाव लिहायचे आहेत. फक्त नाव माहिती नाही. माहिती लिहित आहे पूर्ण. तेवढं नाही रे ते नंतर लिहिशील. फक्त नाव लिही. तुला जे जे दिसतं ते इथे नाव लिही. काडी बॉटल अमुक तमुक थैला. मला इतर माहिती लिहिण्याची गरज आहे का? मी समजा पोरीचे नाव लिहा म्हणलो तुम्ही फक्त पोरींचेच नाव लिहायचे. लिहिता सोने नाव लिहा. फक्त नाव. चटई रेती बूट शेण. तिकडे मशीन आहे तेव्हा तिकडे बगडे आहेत. रणजित न तरी लिहिला का. नदी रेती चटई दगड झाड पाने चप्पल पान लिहिलं असे लिहायचे नाव. पावसी गंज अंडे. अंडे दिसत आहेत ना. बॉक्स दिसत आहे. पुन्हा इकडे बॅग दिसत आहेत. ताट दिसत आहेत. हे पाण्याच्या कॅन आहेत. लिहा जे जे दिसते ते लिहा. झाडं दिसत आहेत. काड्या दिसत आहेत. सर्व काही लिहा. इकडे अंडे तयार होतात. सायनाथ भिडला अंड्याच्या याच्यावर अंडे तयारीवर. आणि आमची हे 5 स्टार हॉटेलची आचारी आहे अमिषाबाई. तिबागे सरांची भाजी बनवत आहे. म्हणजे तिबागे सरांची म्हणजे तिबागे सरांसाठी भाजी बनवत आहे. तिबागे सरांची नाही तिबागे सरांसाठी भाजी बनवत आहे. ही नदी कोणती आहे रे. नदी टिपागडी. माहिती आहे टिपागड. इथंच आहे आपल्या गावाच्या हुऱ्यालजवळ. तिथून हिचा उगम झाला. म्हणजे तिथून त्या तलाव आहे ना. पाहिलं तुम्ही टिपागड. कोण कोण पाहिला हातवर करा बरं. हा छान. तो तलाव आहे टिपागडवर माहिती आहे ना. तिथून जो ओव्हरफ्लो होते म्हणजे पावसाळ्यामध्ये तिथून ते नदीचा उगम झाला आहे. तिथून त्या नदीची सुरुवात झाली आहे. म्हणून त्या नदीला नाव दिला टिपागडी नदी. त्या टिपागडच्या देवळापासून सुरुवात झाली आहे नदी वर डोंगरावरून. हा चला लिहा लिहा. म्हणून या नदीला नाव आहे टिपागडी नदी. चला लिहा पटापट. आपली भाजी होते आता 10-15 मिनिटात. तुझ्या पोरीचा फोटो काढू. हे हो ए सिमरनबाई. हे सिमरन हो. DDLJची सिमरन नाही हो कधी. हे आमच्या ताजमहलची कूक आहे. तिची मुलगी आहे. ते झाले का 9 मिनिट राहिले. झालं बड्या. इथल्या जवळच्या जवळ होऊन जाते. दूर जाल कुठे जमेल.